कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम। या नियमाच्या खाली आपण पाहत आहोत गेले 8 दिवस ही स्पर्धा यशस्वीरित्या कंप्लीट पडलेली आहे आणि आज 9व्या दिवसामध्ये आहोत। वळूयात मॅच कडे। ओपनिंगची जोडी आपल्याला पाहायला भेटेल। यावेळेस आपल्याला उत्तम पाहायला भेटतो आणि उत्तमच्या जोडीला आदेश, उत्तम आणि आदेशची जोडी आपल्याला पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये पाटोल संघाकडनं। 5 ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला भेटतोय। प्रत्येक दिवसामध्ये आम्ही 5 ओव्हरचे सामने पाहिलेत आणि आज देखील 5 ओव्हरच्या सामन्यांनाच आपण सुरुवात करत आहोत। एका बाजूला सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा संघ, अगदी ज्या पद्धतीने आम्ही उल्लेख केला की बली भोईर याच्या नेतृत्वाखाली ही टीम खेळते। दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत पाटोल संघ आणि पाटोल संघाचे 2 धडाडीचे फलंदाज आदेश आणि उत्तम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। यास नाव बॅक टू क्रिकेट। वळूयात आता मैदानाकडे। तिथे आहेत स्ट्रायकर एंडला उत्तम, नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला आदेश पाहायला भेटतो आणि गोलंदाजी ट्रॅक वरती वाशाळा एक्सप्रेस रवी सोनावळे गोलंदाजी ट्रॅक वरती। पंच देतात ग्रीन सिग्नल। देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा। चार मॅचेस खेळलाय रवी सोनावळे आपल्याला पाहायला भेटतोय सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा संघाचा। आतापर्यंत विकेट त्याच्या खात्यामध्ये राहिलेले आहेत ते म्हणजे 6 धावा त्याने काढलेल्या आहेत या टुर्नामेंट मध्ये 50। हे त्याचा आतापर्यंतचा खेळ आहे। पहिला चेंडू अगदी यावेळेस मात्र आपण पाहत आहोत पहिला चेंडू मात्र घरंगळत पाठवला गेलाय। बरोबर गॅप मधनं चेंडू पाठवला गेलाय। तिथे दिगंबरला अगदी बीट करून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर। आजच्या दिवसाची सुरुवात होत आहे चौकारानं। चेंडू सीमा पार आलाय, पहिला वार चौकार। यावेळेस लव फुल टॉस, यावेळेस देखील चांगली दिशा दिली गेली। स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंगन लालाय। लगातारचा दुसरा चौकार। अगदी आपण पाहत आहोत काय सुरुवात राहिलेली आहे। फलंदाज उत्तमच्या बॅट मधून आलेले लगातारचे 2 चौकार। रवी सोनावळे वरती हल्ला बोल झालाय। यावेळेस हो फॉलिंग स्वीप, फटका दमदार आहे। धावा देखील चांगल्या मिळत आहेत। 2 चौकार आल्यानंतर षटकाराची गरज होती असं फलंदाज सांगतायत आणि यावेळेस या आजच्या दिवसाचा पहिला धमाका आलाय षटकार। काय लाजवाब कामगिरी पाहायला भेटते। उत्तम एक अष्टपैलू खेळाडू आहे। ज्या पद्धतीने आम्ही उल्लेख केलेला होता त्याच पद्धतीने ही कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होत आहे। स्लो चेंडू, वेट अँड वॉच आणि हा यानंतर आपण पाहत आहोत हा चेंडू मात्र पंचांनी वाईट घोषित केलेला आहे। या सिरीज वाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप। अगदी गती कमी केलेली होती, लेंथ मागे खेचलेली होती गोलंदाज रवी सोनावळेनं आणि त्याच्यावरती हल्ला बोल झाल्यानंतर थोडासा प्रश्न पडतोय मैदानाच्या आतमध्ये। पहिलाच ओव्हरचा खेळ आहे आणि सध्या तरी मात्र उत्तमने चांगलीच उत्तम कामगिरी केलेली आहे या मॅच मध्ये। धावा झाला टोटल 15। क्वालिफायचा राऊंड सुपर 8 मध्ये जाण्यासाठी आपण पाहत आहोत ही चुरस चांगली पाहायला भेटते दोन्ही संघाकडनं। यावेळेस झालेला आहे प्रत्युत्तर पहा। यावेळेस चांगलं दिलंय रवी सोनावळेनं। कमबॅक साठी जाणला जातो हा गोलंदाज, परंतु 3 चेंडू लगातारचे बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवल्यानंतर एक छोटंसं कमबॅक गोलंदाज रवी सोनावळे कडनं पाहायला भेटतोय। हा सगळ्यात महत्वाचा गोलंदाज आहे या टीमचा। हवं तसं टायमिंग नाहीत, परंतु चेंडू चाललाय डीप मिड विकेट मध्ये। फिल्डर आहेत सिद्धेश कडनं चांगली फिल्डिंग। दुसऱ्याचा प्रयत्न, कॉलिंग चुकीचं वाटतंय। झालंय आता डायरेक्ट हिट झालंय, सुपर हिट। बॅट्समन उत्तम बॅक टू द डग आउट।
विलास यावेळेस आपण पाहत आहोत नवीन फलंदाज, परंतु काय गोलंदाजी यावेळेस आता राहिलेली आहे रवीकडनं, कारण महत्वाची विकेट आली. जो फलंदाज घातकी वाटत होता त्याला आता शांत केलं आणि आता चांगली गोलंदाजी होते. हे कमबॅक करण्यासाठी मात्र महत्वाचं होतं. लगातारचे आता डॉट बॉल देखील आलेले आहेत आणि आता ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हर मध्ये आलात 16 धावा. पहिली ओव्हर समाप्त, 16 धावा. नक्कीच आपण पाहत आहोत मित्रांनो, काही दिवसानंतर आपण पाहत आहोत की आपला एक महत्वाचा सण येतोय 26 जानेवारी. 26 जानेवारी म्हटलं तर प्रजासत्ताक दिन. 5 ओव्हर आहेत, 5 ओव्हरचे सामना आहेत आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण पाहत आहोत 26 जानेवारीला याच कसारामध्ये आपण पाहिलं असेल. कसारा गाव म्हटलं तर क्रीडा क्षेत्र असू द्यात, शैक्षणिक क्षेत्र असू द्यात, राजकीय क्षेत्र असू द्यात, क्रीडा क्षेत्र असू द्यात, नेहमीच मात्र या कसारा गावला त्या सगळ्या क्षेत्रामध्ये ओरसूट कामगिरी होताना आपण पाहिलेली आहे. तसंच आपण पाहत आहोत की 26 जानेवारीच्या निमित्तानं 1ली ते 10वीच्या मुलांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन, बुद्धिबळ स्पर्धा भरवली गेलेली आहे. ग्लोबल चेस अकॅडमी, रमेश सुरेश शिंदे आणि शौर्य मोबाईल्स ग्राफिक प्रस्तुत एक दिवसीय वयोगट व खुला श्रेणीतील जलद बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि त्याच्यासाठी बक्षिसं देखील भरपूर आहेत. त्याच्यामध्ये 17 ट्रॉफ्या दिल्या जाणार आहेत आणि 14 पदके दिले जाणार आहेत. आपण पाहत आहोत 25 जानेवारी शनिवारी मराठी शाळा कसारामध्ये हे टुर्नामेंट आणि ते 17 आहे. रिपोर्टिंग टायमिंग तुम्हाला दिलं गेलेलं आहे 12:30. दुपारी 1 वाजता ही प्रथम फेरी सुरू होणार आहे. तर कोणाला जर सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यासाठी प्रवेश शुल्क 50 रुपये आहे. प्रॉपर टायमिंग, बॉटम हँडचा वापर, बॉल खेळतोय हवाई सफर. यावेळेस लॉंगॉनला ठोकला मात्र उत्तुंग षटकार. काय टायमिंग होतं, अगदी स्वीट टायमिंग, प्रॉपर टायमिंग आणि चेंडू सीमा पार षटकाराला 22 झालात. पुन्हा एकदा स्वाग स्वीप, अगदी हा देखील फटका लो फुल टॉस होता, फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. बॉलला अगदी बॉटम हँडनं अगदी वनकटच्या सहाय्याने बॉलला वळवलं होतं आणि जलद गतीने मात्र 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झालेल्या आहेत. चांगली पार्टनरशिप होते. यावेळेस आपण पाहायला गेलं तर आदेश चांगली फलंदाजी करतोय. आदेशच्या बॅटमधनं अगदी आपण पाहायला गेलं तर एक षटकार आणि एक या 2 धावा, अशा 8 धावा आल्यात. 8 वरती तो खेळतोय. टोटल धाव फलक 24. पहिलीच इनिंग आपण पाहत आहोत. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे आतापर्यंत मी म्हणेन चांगला आहे. विकेट पहिली गेली, उत्तम कामगिरी केल्यानंतर आपण पाहत आहोत एक प्लॅटफॉर्म सेट करून दिले फलंदाजांना. उर्वरित पाहूयात इमारत कशी रचली जाईल. हा बॉल डायरेक्ट सोडून दिलेला आहे फलंदाजांनी. आशाभूत नजरेकडे पाहतायत फलंदाज, पंचांकडे, परंतु तटस्थ पंच सांगतायत यस इट इज फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे असं सांगतायत आणि हा डॉट बॉल मानावा लागेल. दिगंबर धानके हा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतो. हे पहा, या चेंडूचा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती होतो. यावेळेस मिस टायमिंग आहे. फटका अगदी फर्स्टला, फिल्डर डाऊन द बॉल येतात, जज करतात, जजमेंट खराब, बॉडी बॅलन्स गमावलं होतं. बॅकअप साठी फिल्डर आलेत. रवी सोनावळे चेंडू पर्यंत पोहोचलाय. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय. ओव्हरथ्रो झाला, बॅकअप आहे आणि त्याचमुळे 3 धावा आता मिळू शकतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगले तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला भेटत आहे. विलास आणि आदेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. टोटल धावा धाव फलकावरती आता पोहोचला 27. पहिल्याच ओव्हर मध्ये 16 आल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपण पाहत आहोत की चांगली कामगिरी मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये होते. 27 वरती धाव फलक. क्वालिफाय होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी आहे. आतापर्यंत वाशाळा संघाने आपण पाहत आहोत 3 सामने जिंकलेले आहेत. मिस टायमिंग आहे. फटका अगदी हवामध्ये, फिल्डर जज करतायत. पुन्हा जजमेंट तर चांगलं होतं, परंतु ओंजळीमध्ये हा झेल पकडणं महत्वाचा होता. अगदी ओंजळ सांडली आणि त्याच्यानंतर हा झेल ड्रॉप झालाय. पहा काय घडलं होतं. मिस टायमिंग, ऑन साइडला खेचून मारायचं होतं. बादशाह अगदी बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचली नव्हती आणि त्याचमुळे मिस टायमिंग होत आणि झेल
बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये हा सोडला गेलाय आणि परिणाम स्वरूपी आपण पाहत आहोत सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावा झाला टोटल 28 वरती एक फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहत आहोत की विलास थोडासा शांत दिसला या मॅच मध्ये आणि त्यानंतर आदेशनं चांगले आदेश या मॅच मध्ये दिले टीमला. शॉट ऑफ लेंथ टायमिंग चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू आहे. सिद्धेश धावतोय त्याला बीट करून बॉल चाललाय काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस देखील आला एक दर्जेदार चौकार. आज आपण पाहत आहोत शनिवार आहे आणि शनिवार म्हटलं तर बजरंग बलीचा दिवस असं आपण म्हणत असतो आणि आमचे डीजे समीर यांच्याकडून एक चांगली धून आम्हाला ऐकायला मिळाली. सॉरी डीजे किरण अगदी आपण पाहत आहोत भरपूर चांगली साऊंड सिस्टम. कोणताही त्रास आम्हाला दिला जात नाही त्यांच्याकडनं आणि हा आवाज स्पष्टपणे पोहोचवला जातोय हे सगळ्यात महत्वाचं. आम्ही त्यांचं देखील कौतुक करत आहोत. भरपूर चांगली साथ आम्हाला दिलेली आहे या स्पर्धेच्या अंतर्गत. चला बोलूयात मॅच कडे. अगदी 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 32 धावा झाल्यात. 16 सरासरी गाठलेली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये देखील बरोबर 16 होत्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील आता 16 आलेल्या आहेत आणि पाहूयात अजून किती गोळा केला जातील. 32 तर झाल्यात. तिसऱ्या ओव्हर मध्ये सिद्धेशचा हा चेंडू बॅट अँड पॅड मध्ये होता. खोदून काढलाय. गॅप भरपूर मोठा आहे. चेसिंग दूर असेल आणि दोन्ही फिल्डरांना बीट करून बॉल चालला अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ रेषेमध्ये खेचलाय. यावेळेस मात्र चौकार. आपण पाहत आहोत 5वा सामना वाशाळा संघ खेळतात. एक सामना गमावलाय. 3 सामने जिंकलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाटोळ संघाचा जर विचार करायला गेला एक सामने त्यांना गमावलेला आहे आणि एक सामना त्यांना जिंकलाय. उर्वरित त्यांचे अजून देखील 3 सामने आहेत. त्याचमुळे हा सामना त्यांना तितकासा महत्वाचा आहे. परंतु वाशाळा संघ या मॅच मध्ये जाण होतील कारण भरपूर संधी आहे क्वालिफाय होण्यासाठी. अजून एक चांगला चेंडू. यावेळेस देखील आपण पाहत आहोत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने अटॅक करतायत आणि एक अँगल क्रिएट करून आपण पाहत आहोत लेग कटरचा चांगला वापर होतोय. नॅचरल स्विंग सिद्धेश कडे आहे. अनुभव कमी आहे परंतु गोलंदाजी चांगली होत आहे. यावेळेस आपण पाहायला गेलं तर अजून एक चांगला चेंडू हाताळला गेला. लगातार आपण पाहत आहोत 2 डॉट बॉल फेकले गेले. चौकारानंतर प्रत्युत्तर पहा. सिद्धेश या खेळाडूने मात्र चांगलं दिलंय. समोर रेषेमध्ये फटका खेळलाय. लॉंग ऑफला फिल्डर ठेवला गेलाय. जजमेंट चांगलं आहे. समीर भोईर आले. त्यांनी झेल पकडला. बॅट्समन आउट. अगदी आपण हे जे संगीत ऐकलं एक चांगलं संगीत. ग्रामीण सम्राट म्हणून त्यांना संबोधलं जातं. सुरेश बाळेमामा म्हात्रे
पुन्हा एकदा सिद्धेश लोबो फुल टॉस होता यावेळेस बॅकलपला खाली ठेवला लॉंग द कार्पेट फटका खेळून काढलाय हुलकवणी दिली बॉल चालला तर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर महेंद्र आला आणि महेंद्रनं पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. जाणला जातो खेळाडू महेंद्र. या गोष्टी आपण महेंद्रकडनं सातत्यानं पाहिलेल्या आहेत. या मॅच मध्ये कदाचित त्यासाठी तो लेट आलाय पाहूयात. मिस टायमिंग फटका फसलाय फिल्डर जज करतायत दिगंबर पोहोचेल का हा प्रश्न राहिला होता पोहोचलाच नाहीत. बॉल हाताला देखील स्पर्श झालेला नाहीत म्हणजे फिल्डर पोहोचलाच नव्हता. आणि यावेळेस आपण पाहत आहोत की धावून पळून मात्र धावा 2 कंप्लीट केला गेलात. अगदी मिस टायमिंग होतं. महत्वाची संधी निर्माण झालेली होती. सिद्धेशनं ही संधी निर्माण केलेली होती परंतु तितक्याचा झेल कठीण होता. जजमेंट खराब राहिलं आणि त्याचमुळे हा झेल झाला ड्रॉप. आणि मिळालेल्या 2 धावा 2 धावसंख्येच्या मदतीने 3 ओव्हर झालेत आणि 42 झाल्यात. 3 ओव्हर 42 धावा. थोडस केलं सिद्धेशनं धावा फक्त त्यानं 10 खर्च केला आणि त्याच्यामध्ये 1 विकेट सिद्धेशच्या खात्यामध्ये राहिली. पुन्हा एकदा वाशाळ एक्सप्रेस गोलंदाजी ट्रॅक होती. रवी सोनावळे सगळ्यात महत्वाचं याच्याकडे आपण पाहत आहोत. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन करण्यासाठी हा गोलंदाज सगळ्यात महत्वाचा जाणला जातो या विभागामध्ये आणि त्याच मुळे या नावा रुपालामध्येच गोलंदाज रवी सोनावळे राहिलाय. फटका अगदी फसला. यावेळेस विकेट मिळू शकते. डाऊन द बॉल फिल्डर योगेश भोईर साठी झेल महत्वाचा होता. साधा सोपा झेल कंप्लीट झाला. बॅट्समन आउट. फलंदाज रोशन या टीमचा कर्णधार. जर कर्तृत्व चांगलं असलं तर नेतृत्व करण्याची संधी मिळते. पाहूयात या मॅच मध्ये रोशन कशा पद्धतीने बॅटिंग करेल. 42 तर झाल्यात. 5 ओव्हरचा सामना आहे. समोर महेंद्र देखील नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि त्याचमुळे ही जोडी आता महत्वाची मानली जाईल या टीमची. विकेट करायचं होतं. ब्लाइंड स्ट्रोक थोडासा दिसला यावेळेस बॅटच्या आणि बॉलच्या मेरिट पर्यंत बॅट मात्र पोहोचलीच नव्हती आणि त्याचमुळे हा डॉट बॉल चांगला प्रयत्न केला गेला. थोडासा फुटवर्कचा अभाव पहिल्या फटकासाठी मात्र इथून जाणवला. अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर 5व्या 6व्या स्टंप वरती टाकण्याचा प्रयत्न होता. पुन्हा कॉपी बुक स्टाईल अगदी झेरॉक्स कॉपी गेला चेंडूची पाहायला भेटली. काही खेळाडू म्हणत असतील काही प्रेक्षक राजे म्हणत असतील की हा ऍक्शन रिप्ले होता की काय परंतु तो ऍक्शन रिप्ले नव्हता. हा आता ऍक्शन रिप्ले मात्र दाखवला गेलाय. लगातारचे सेम चेंडू टाकले गेलेले आहेत. अगदी लाईन पकडून गोलंदाजी होते रवी सोनावळेकडनं आणि कमबॅक पहा कशा पद्धतीने केलं गेलं या मॅच मध्ये रवी सोनावळेकडनं. हा चेंडू आपण पाहत आहोत. यावेळेस देखील मात्र पंचांनी अगदी डॉट बॉल घोषित केलेला आहे. सध्या तरी आपण पाहत आहोत कॅप्टन थोडासा मात्र बॅकफुट वरती दिसतोय. अगदी आपल्याला पाहायला गेलं तर थोडासा संकटामध्ये संघ दिसतोय. आतापर्यंत चांगल्या धावा आलेल्या होत्या परंतु हा चेंडू पहा अगदी आतमध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न पहा. यावेळेस देखील वेगळं करण्याचा प्रयत्न होता. बॉडी लाईन वरती चेंडू आदळला गेलाय. पायावरती स्पर्श होतोय आणि यावेळेस आपण पाहत आहोत सातत्याने डॉट बॉल फेकले गेलेत. दबाव प्रेशर इथे निर्माण झालेला आहे.
शेवटचा चेंडू शिल्लक राहिला, एकही धाव आलेली नाहीत. पहिली विकेट आल्यानंतर आपण पाहायला गेलं तर लगातारचे 4 चेंडू डॉट खेळलेत. रोशन संघर्ष करतो या मॅच मध्ये. स्ट्राईक कदाचित देणं गरजेचं होतं मी तर म्हणेन महेंद्रला. विकेट करण्याचा प्रयत्न झालाय, प्रॉपर टायमिंग, इलिव्हेशन चांगलं झुळालंय. सिद्धेशच्या डोक्यावरून चेंडू झालाय सीमा पार. यावेळेस झालाय रोशनच्या बॅटमधनं षटकार. बेचाळीस होते आणि 6 या ओव्हर मध्ये आल्या. तशा 48 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू मध्ये धाव आलेली नव्हती आणि 6व्या चेंडूवरती षटकार आला. परीक्षित या गोलंदाजाची आता परीक्षा घेतली जाईल. पाहूयात परीक्षित हा गोलंदाज पाहायला भेटतोय. शेवटचा षटक डेट ओव्हर मध्ये आपण पाहत आहोत. डेट ओव्हर स्पेशलिस्ट देखील आहे, कारण भरपूर वेळा आम्ही या खेळाडूला पाहिलंय शेवटच्या ओव्हर मध्ये. पुन्हा जबाबदारी तो घेतोय. कॅप्टनने जबाबदारी परीक्षित वरती दिलेली आहे. पाहूयात समोर आता कडवं आव्हान असेल फलंदाजाचं. महेंद्र यावेळी स्ट्राईक रेंजला गेलाय. 2 चेंडू त्याने खेळलेत. 300च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग पाहायला भेटते. एक षटकार त्यानं एक चौकार आणि 2 धावा अशा पद्धतीने त्यानं 6 धाव संख्येवरती तो खेळतोय. रोशननं 5 चेंडू खेळले, 6 धाव संख्येवरती तो खेळतोय. आणि महत्वाची मॅच आहे दोन्ही संघाला आपण पाहत आहोत. हा सामना जिंकणंच महत्वाचा आहे. यावेळेस आपण पाहता पंचांनी दिलाय नो सिग्नल आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. या महेंद्रच्या बॅटमधून आलाय. महेंद्र ब्रँडेड षटकार. पंचावन्न धावा फलकापती सजल्यात. यावेळेस मिस टायमिंग फटका अगदी हवामध्ये आहे. फिल्डर रिसर्च करत होते. विकेट किपरनं झेल सोडलाय. दुसऱ्याचा प्रयत्न आता केला जाईल. कदाचित नॉन स्ट्राईक एंडकडे आता विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न होता, परंतु काय घडलं आणि काय बिघडलं पाहूयात. आता हा निर्णय मात्र थर्ड अंपायर कडे सोपवला गेलाय. जाऊया टेक्निकल रूम मध्ये काय घडलंय आणि काय बिघडलं हे पाहूयात. रन आउट आहे की नाही याची पाहणी होते. फ्री हिटचा बॉल होता. झेल पकडला असता तर विकेट तसा देखील मिळाला नसता, परंतु आता संधी असू शकते. अगदी क्लोज असू शकते डिसिजन. पाहूयात. बॉल लावला गेला आणि क्लोज डिसिजन आहे. थोडासा धोक्यामध्ये फलंदाज वाटतोय आणि तो फलंदाज महेंद्र मला तर धोक्यामध्ये वाटतोय, परंतु पाहूयात काय घडतंय. अजून देखील पंचांकडून इशारा आम्हाला आलेला नाहीत. थर्ड अंपायर पाहूयात कशा पद्धतीने निर्णय देतील, परंतु क्लोज डिसिजन आहे. धोक्यामध्ये मला तर महेंद्र वाटतोय, परंतु पाहूयात
अजून देखील डिसिजन तडमपारनं आमच्यापर्यंत सोपवलेलं नाहीत. हा पहा चेंडू आता लावला जातोय, त्यानंतर झालेली आहे क्रॉसिंग. बाकीचं कोणीही बोलू नका, लक्षात घ्या. रोशनजी शेलार सर अगदी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील, त्याचमुळे क्लोज डिसिजन आहे आणि त्याचमुळे वेळ घेतला जातोय, कारण विकेट महत्वाचे आहे. महेंद्र नॉट आउट आहे, म्हणजे इथून आपण पाहत आहोत पोहोचला गेलाय. यस, आपण पाहत आहोत महत्वाचा डिसिजन होता आणि त्याचमुळे वेळ घेतला गेलाय. यस, पंच सांगतात आता 2 धावा मिळतील. भरपूर क्लोज डिसिजन होता, आपण त्यानंतर देखील पाहू शकता ते डिसिजन, कारण त्याचमुळे आपण तडमपारनं जास्तचा वेळ घेतलेला आहे, कारण निर्णय त्यापेक्षा महत्वाचा होता. जे होतं ते फेर अशा पद्धतीने आपण पाहिलंय. आणि यावेळेस स्ट्रायकर एंडला मात्र महेंद्र पोहोचलाय. धावा झाल्या 57. यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळून काढला फटका. कव्हर मध्ये फिल्डर आहे, डीप मधनं क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉल उचलून फेकी करतील. 2 धावा महेंद्रच्या खात्यामध्ये जात आहेत. तो पोहोचलाय 16 वरती. धावफलक 59. 59 धावा आता धावफलकावरती सजल्यात. चांगल्या धावा आलेल्या आहेत. पहिला चेंडू आपण पाहायला गेला तर 7 धावा खर्च झाल्यानंतर परीक्षित आता चांगलं कमबॅक करतोय. 2-2 धावा खर्च करतोय शेवटच्या ओव्हर मध्ये. फुल टॉस समोर, अगदी आपण पाहतो पिकअप स्ट्रोक. समोर चेंडू मात्र चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार, अजून एक आलाय धमाका. षटकार पंच सांगतायत. थोडस आम्ही थांबवलंय आणि आता पुन्हा या बॉलची पाहणी होईल. वेस्टेज हाईट आहे की नाही याची पाहणी होते. षटकार तर आलाय, परंतु हा चेंडू नो आहे की नाही याची पाहणी होते. बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. बॉल तर आपण पाहत आहोत यावेळेस फुल टॉस आहेच, परंतु आता फलंदाज पुढे आलाय की नाही याची देखील पाहणी होते.
त्याचमुळे हा वेळ घेतला जातोय. योगेश टेनिस क्रिकेट.in ची पूर्णपणे टीम चांगलं छायाचित्रण करतायत. 2 कॅमेऱ्याने ही स्पर्धा कॅचअप होत आहे आणि सगळं काही पाहिल्यानंतरच डिसिजन दिले जात आहेत. पाहूयात फलंदाज थोडासा पुढे आहे की नाही आता याची पाहणी होते. थोडासा फलंदाज पुढे राहिला आणि त्यामुळे पंच सांगतायत की हा चेंडू इट्स अ फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे परंतु मिळेल षटकार. षटकाराच्या मदतीने धावा झाल्या तर 65 झालेल्या आहेत म्हणून टेक्निकलचा वापर भरपूर चांगला झाला या स्पर्धेमध्ये. यावेळेस समोर, यावेळेस देखील लॉफ्टेड ड्राइव्ह, चेंडू चाललाय समालोचन कक्षामध्ये, अगदी दिली गेलेली सलामी लगातार त्याच क्षेत्रामधनं हा चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार लगातार असा ठोकलाय. दुसरा धमाका षटकार. अजून एक फुल टॉस, तो देखील बाहेर न मागवावा लागेल. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर लगातारचा ठोकलाय. तिसरा षटकार. सत्याहत्तर झालेले आहेत धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आतापर्यंत 29 या ओव्हर मध्ये आल्यात आणि महागडे षटक आतापर्यंत राहिलंय. पाहूयात परीक्षेची परीक्षा थोडस नापास होण्यामध्ये तो यावेळेस दिसतोय. यावेळेस थांबलाय. लगातारचे 3 आलेत आणि पहिला नो बॉल वरती देखील एक षटकार मध्ये आतापर्यंत 4 षटकार या ओव्हर मध्ये आलेत आणि चांगलीच फलंदाजी होते. एका स्ट्राईक घेतली होती महेंद्रनं, त्याचं मात्र उत्तर चांगलंच दिलं महेंद्रनं. शेवटचा बॉल चांगला टाकला गेला. यावेळेस बॉडी लाईन वरती होता बॉल, यावेळेस लावला जातोय आणि पंच सांगतात फिंगर अप करतायत. OUT बॅट्समन आउट झाले. 77 करायचे 78. चला नेक्स्ट मॅच यावेळेस आपल्याला पाहायला भेटेल अजून एक काटेकी टक्कर. एका बाजूला इन्शा स्पोर्ट्स शिरोळ आणि दुसऱ्या बाजूला मोरिया स्पोर्ट्स धामणी, या दोन संघादरम्यानची लढाई आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला भेटणार आहे. लवकरात लवकर रिपोर्ट करायचा आहे. इन्शा स्पोर्ट्स शिरोळ संघ आपल्यासाठी ही सूचना असेल. अपोजिट संघाचे कॅप्टन अगदी वेळेमध्ये उपस्थित आहेत हे लक्षात घ्या.
पूर्वार्ध अगदी इथून समाप्त झालेला आहे आणि आता उत्तरार्धाकडे आपण वळूयात. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. अगदी हवी तशी बॅटिंग म्हणायला हरकत नाहीत, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं असेल तब्बल 77 धावा या पहिल्या इनिंग मध्ये काढल्या गेल्या. त्यांनी आता 78 करायच्या आहेत. पाटोळ संघ एक चांगल्या स्थितीमध्ये आहे, परंतु दुसऱ्या बाजूला दुसऱ्या टीमचा देखील विचार करावा लागेल. या टीमकडे देखील भरपूर चांगले फलंदाज आहेत. वेल फिनिशर या टीमकडे आहे रवी सोनावळे. त्याच पद्धतीने ओपनिंगची पेअर मैदानाच्या आतमध्ये आता दिसते. यस, मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत योगेश भोईर आणि समीर भोईर. भोईर बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा संघाकडनं टार्गेट मोठं आहे, परंतु या मैदानावरती आपण पाहिलंय कोणतंही टार्गेट विजयाची हमी देऊ शकणार नाही. या मैदानावरती आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. 4 ते 5 ओव्हर मध्ये जवळजवळ 95 ते 97 धावा देखील या मैदानावरती झालेल्या आहेत आणि त्याचमुळे हे टार्गेट सगळ्यात महत्वाचं मानलं जाईल. टॉस साठी लवकरात लवकर या. एका ओव्हर नंतर लगेचच आपण टॉस करूयात. नेक्स्ट मॅच इन्शा स्पोर्ट्स शिरोळ विपक्षामध्ये फाईट करेल संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे, तो म्हणजेच मोरिया स्पोर्ट्स धामणी. ही देखील महत्वाची लढाई आपल्याला मॅच मध्ये पाहायला भेटणार आहे. 78 करायचे आहेत. जाऊयात मॅच कडे. समीर भोईर नॉन स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्राइक एंडला योगेश भोईर आणि गोलंदाजी करतोय महेंद्र हा खेळाडू, ज्याच्या बॅट मधनं अगदी आपण पाहिलं तर भरपूर चांगल्या 34 धावा आलेल्या होत्या आणि शास मदतीने आपण पाहत आहोत हे टार्गेट सेट झालंय. 77 78 करायचे आहेत. यस, दोन्ही टीमला आहेत शुभेच्छा. पहिला चेंडू टाकला जातोय. पहिलाच बॉल बॅट अँड पॅड मध्ये अगदी वेगामध्ये. शॉट फाईन लेगला फिल्डर आहे. वापर चांगला झालाय. चेंडू अगदी आपण पाहत आहोत. पंच सांगतायत लेग बाईज. पहिली सिंगल, पहिला सिंगल न मात्र इथे धाव फलक चालू होतोय आणि तुर्तास आपण पाहायला गेलं तर जो आवाज आपण सातत्याने या स्पर्धेमध्ये ऐकलाय, येत्या 8 दिवसामध्ये ज्या आवाजाची दखल अगदी विभागाने घेतली, ज्या आवाजानं प्रत्येक प्रेक्षक राजाला मंत्रमुग्ध केलंय, अगदी हिंदी भाषेमध्ये ज्यांची ख्याती आहे ते आमचे शोएब भाई शेख सरांचं इथे शुभागमन झाले. सहर्ष स्वागत. थैंक यू सो मच सर. पहला मैच और जहां पर सह्याद्री वासाला और पाटोल के बीच ये लड़ाई, सतहत्तर बने हैं. 78 रनों का यहां से टारगेट सेट किया गया है, जहां पर स्ट्राइकर एंड पर बैट्समैन समीर भोईर, नॉन स्ट्राइकर एंड पर द किंग ऑफ वाशाला योगेश भोईर. इस बीच पुल कर दिया, गेंद मिड विकेट रीजन में ट्रैवल होती हुई. काफी अच्छा एफर्ट था, डीप में इस गेंद को रोकने में कामयाब रहे. लाउड अपील है, बिल्कुल डीआरएस का रिव्यू का इस्तेमाल किया, यहां पर चेक किया जाएगा. यस, ये तो होना ही था असं म्हणायला हरकत नाही. क्लोज डिसिजन आहे, कारण पंचांनी अगदी थोडस पाहिलं, वेळ घेतलाय. यस, पंच देखील थोडेसे अगदी विचारामध्ये होते आणि त्यानंतर हा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. तडंपारकडे पाहूयात निर्णय कसा येईल. तडंपारकडनं काय घडलं आणि काय बिघडलं हे पाहूयात. तिसरी धाव थोडीशी धोक्यामध्ये वाटताय, परंतु पाहूयात काय घडतंय. समीर भोईर अगदी वेगामध्ये धावला होता आणि बॉल लावला गेलाय, परंतु पाहूयात बॅट ग्राइंडिंग झाली की नाही नॉन स्ट्राइक एंडला. हा बॉल यावेळेस महेंद्र लावतोय याची पाहणी होते. आता बॅट तर हवेमध्ये आहे की नाही आता त्या देखील पाहिलं जाईल. दुसऱ्या अँगलनं आपण पाहत आहोत. यावेळेस दुसऱ्या अँगलनं देखील चेक केलं जातंय, कारण खेळाडू महत्वाचा आहे. पुन्हा हे क्लोज डिसिजन आहे आणि जेव्हा जेव्हा क्लोज डिसिजन असतं तेव्हाच मात्र तडंपारची मागणी बरोबर होते आणि त्याचमुळे आता वेळ घेत आहेत पंच, परंतु निर्णय अचूक राहील याबद्दल शंका नाही. पाहूयात निर्णय कशा पद्धतीने येणार आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या अँगलने चेक होतोय. प्रत्येक अँगलने चेक करण्याचा प्रयत्न झालाय, कारण डिसिजन महत्वाचा आहे.
नॉट आउटचा इशारा आला तर अंपायर कडनं. यावेळेस आपण पाहत आहोत बरोबर चेंडू लावण्यापूर्वीच आपण पाहत आहोत बॅट बरोबर ग्राइंडिंग झालेले आहे आणि हे महत्वाचं राहिलेलं आहे. 3 धावा या चेंडूवरती मिळतील आणि धावा झाल्या तर टोटल या धावफलकावरती आपण पाहत आहोत 5 धावा. चांगला प्रयत्न होता, चांगलं अगदी आपण पाहत आहोत क्लोज डिसिजन होतं, परंतु त्यानंतर नॉट आउट. यावेळेस ड्राईव्ह केलाय फिल्डरला अगदी बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफ ला आला यावेळेस योगेश भोईर ब्रँडेड चौकार. यावेळेस पुन्हा त्या क्षेत्रामध्ये आता आपण पाहत आहोत हो इथे काय घडलं होतं. नशिबाची साथ पुन्हा मिळाली समीर भोईरला. आज जणू काही ब्रेकफास्ट मध्येच नशिबाच नाश्ता करून कदाचित आला असा खेळाडू. सहज साधी विकेट होती. यावेळेस अति घाई संकटामध्ये नाही. यावेळेस पाहत आहोत फेकी मात्र जास्तची घाई केली कारण नॉन स्ट्राईक एंडला अगदी एंड सोडून चाललेला होता फलंदाज समीर. हे पहा काय घडलं होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, स्ट्रिक तर अगदी हातानेच पाडल्या होत्या आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत इथून एक संधी मात्र गमावलेली आहे ती म्हणजे पाटोळ संघानं 9 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक आहे पहिला ओव्हरचा 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आमचे गणेशजी धावड सर हे देखील उपस्थित झालेले आहेत पूर्ण टीम सहित, हे महत्वाचं. यावेळेस समोर रेषेमध्ये सरळ रेषेमध्ये ओव्हर द बॉलर हेड सेफ फटका आहे. चेंडू चालला एक टप्पा घेऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हरचा दुसरा चौकार. धावा झाला 13. चला लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा. पहिला ओव्हरचा खेळ झालाय 13 धावा झालाय. शोएब सर काय म्हणाल. अगदी आपण पाहत आहोत महत्वाची जोडी होती. एक संधी मात्र गमावली आहे परंतु पाठलाग हा सगळ्यात महत्वाचा. 78चा पाठलाग करतात आणि पहिल्या ओव्हर मध्ये 13 आल्यात. अगर जीत चाहिए ना पाटोल टीम को तो विकेटें ढूंढनी होगी क्योंकि अब बैटिंग लाइनअप काफी स्ट्रांग है. बैटिंग यूनिट जो है सह्याद्री वाशाला का काफी अच्छा है. योगेश भोईर का विकेट ये बहुत ज़रूरी होगा. जिस तरह से समीर भोईर भी फॉर्म में चले हैं, आगे सिद्धेश भोईर भी आने हैं, रवि सोनावले है. बैटिंग लाइनअप काफ़ी अच्छा है. 13 रन बने हैं. पहली ओवर की समाप्ति हुई. 2 बाउंड्री तय थे जहां पर महिंद्रा का स्पेल था. पहला ओवर था मैडर्टी पावर प्ले का. अब दूसरा ओवर और स्ट्राइकर एंड पर बैट्समैन समीर भोईर. इस बीच लोअर फुल टॉस इनफील्ड के ऊपर से ये गेंद गलती हुई है. कैच ड्रॉप. काफी जरूरी था ये कैच. इस बीच 2 रन कंप्लीट किए गए. 2 रन के चलते रनों की संख्या 15 रन. एक महत्वाची सूचना आहे आमच्या प्रेक्षक राजांसाठी. ज्यांना बाईक आपल्या रस्त्यावरती पार्किंग केलेल्या आहेत सगळ्याच्या सगळ्या बाईक आपण पार्किंग झोन मध्ये म्हणजे थोड्याशा आपण आतमध्ये लावा. हे लक्षात घ्या. कोणताही अडथळा येणार नाही रस्त्याला, हे लक्षात घ्यायचं. आणि सगळ्यांनी बाईक ज्या पार्क केलेल्या आहेत रस्त्याच्या अगदी कडेला त्यांना मात्र सगळ्या बाजूला करायच्या आहेत. महत्वाची सूचना आहे मित्रांनो. अडथळा येऊ शकतो, अपघात होऊ शकतो, त्याचमुळे आपण काळजी घेणे गरजेचं आहे. आपण पार्किंग थोडेस आतमध्ये लावा. अंपायर 1 मिनट ठीक किया जा रहा है. चौका है. ये जो पहली गेंद पर कैच ड्रॉप किया था, बिल्कुल जो खिलाड़ी थे उनका पैर बाउंड्री लाइन पर टच था जब गेंद हाथ में थी. यानी विलास के पहली गेंद पर मौका बना था और गलती होती हुई फील्डर से 4 रन भी मिले हैं. इस बीच लोअर फुल टॉस स्ट्रेट डाउन द ग्राउंड. क्रिकेट का सबसे स्ट्रोक शॉट. गेंद 4 रन.
राहतील तर मी तर म्हणेन झोपेमध्ये देखील समीर भोईरला उठवल्यानंतर हे फटके मारायला सांगितले तरी देखील तो हे स्ट्रोक सजवू शकतोय. विषेपला चांगला खेळतोय हा खेळाडू आणि त्याच पद्धतीने आपण पाहतात फलंदाजी आतापर्यंत चांगली राहिलेली आहे. सरळ रेषेमध्ये फटके येत आहेत. लो फुलटॉसला फुलटॉस मध्ये कन्वर्ट करतोय. अगदी विषेपला फटके तो खेळतोय आणि चांगले फटके आलेले आहेत. लगातारचे 2 चौकार आलेत. झेल सोडल्यानंतर आता जखमेवरती नमक अगदी फेरलं जाईल. लो फुलटॉस टायमिंग साधलाय. प्रॉपर टायमिंग प्रॉपर इलिव्हेशन झालाय धमाका. यावेळेस मात्र आलाय समीर भोईरच्या बॅटमधनं. पॉइंट मध्ये आहे आणि तो प्लस पॉइंट राहिला. विकेट गेलेली नाही. चला टॉस होतोय. टॉस होतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित राहा. एका बाजूला सिंग असेल इन्शा स्पोर्ट्स शिरोळच्या विपक्षामध्ये आपण मोरिया स्पोर्ट्स धामणी या संघाला पाहणार आहोत. लवकरात लवकर टॉस बॉक्स खाली करा आणि तिथे केला जाईल टॉस. मोरिया स्पोर्ट्स धामणी संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. अजय गवते अगदी इन ऍक्शन मध्ये दिसतील. इन्शा स्पोर्ट्स शिरोळ संघ चला आपला कॅप्टन पाठवा. 5 ओव्हरचा सामना तो देखील असेल हे लक्षात घ्या. दोन्ही संघाचे कॅप्टन संजय आरे साहेब अगदी आपण पाहत आहोत टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. या स्पर्धेच्या अंतर्गत आपण पाहत आहोत भरपूर मोलाचं सहकार्य त्यांचं राहिले. संजय आरे साहेब एका बाजूला टॉस देखील होतोय आणि एका बाजूला मॅच देखील ऑन आहे. हे डेव्हलपिंग आहे आमच्या योगेश टेनिस cricket.in च्या माध्यमातून. 2 फ्रेम दाखवल्या जात आहेत एका स्क्रीन वरती. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये महेंद्र गोलंदाजी ट्रॅक वरती आला आणि इथून एक सिंगल आली. धावा झाला टोटल 39. 39 झालेले आहेत. अर्धा पल्ला गाठलेला आहे. अर्धा पल्ला गाठायचा आहे 17 बॉल मध्ये. पुन्हा एकदा फुल लेनचा बॉल. यावेळेस देखील बॅट अँड पॅड मध्ये होता. ड्राईव्ह केला. फटका चांगला आहे. दुसऱ्याचा प्रयत्न. फेकी कदाचित नॉन स्ट्राइक एंडला हवी होती परंतु इथून फेकी स्ट्रायकर एंडकडे आणि ती देखील गती कमी राहिलेली होती फेकी मध्ये आणि त्याचा फायदा घेतलाय दोन्ही फलंदाजांनी. योगेश भोईर पोहोचला या मॅच मध्ये 21 वरती. समीर खेळतो 19 वरती. धावा झाला टोटल 41. हवा आहेत 16 बॉल मध्ये 37. पुन्हा एकदा यावेळेस देखील गॅप मध्ये चेंडू दिसतोय. अलॉंग द कार्पेट बॉल स्टॉप केला गेला. महत्वाचं बॉल फेकी होते. नॉन स्ट्राइक एंडला 2 धावा मिळतात. आता योगेश भोईर जाणतोय ही महत्वाची ओव्हर आहे. इथे जर विकेट गेली नाहीत तर विजय आपण संपादित करू शकतो. उर्वरित 2 ओव्हर मध्ये ही रणनीती आहे. हे प्लॅनिंग आहे आणि आता सहजरित्या ते दिसतंय प्लॅनिंग या ओव्हर मध्ये. 2 धावा काढण्याचा प्रयत्न होतोय. महेंद्रला सन्मान दिला गेलाय. त्याच्यावरती आक्रमण. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू आहे. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर पाठवला गेलाय. यावेळेस योगेश भोईरच्या बॅटमधून आलाय चौकार. टोटल धावा झाल्यात 47. 14 बॉल मध्ये हवा आहेत 31 धावा. जवळ होत अगदी मॅच जवळ नेण्याचा प्रयत्न योगेश भोईर करतोय. पायावरती वेगामध्ये चेंडू होता. आता धाव घेण्याचा प्रयत्न दिसत नाहीत. बॉडी लाईन वरती बॉल आदळलाय. हा चेंडू चांगला आहे. वेगामध्ये चेंडू भरपूर टाकला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु तितकासा स्ट्रोक मात्र सक्सेस दिसलेला नाही. एक चांगला चेंडू. एक छोटासा कमबॅक. परंतु महत्वाचं मी तर म्हणेन महेंद्रला की महत्वाचा गोलंदाज आहे. विकेट घ्यावा लागणार आहे या ओव्हर मध्ये. शेवटचा चेंडू. यावेळेस देखील स्क्वेअर कट केलाय. फटका चांगला आहे. फिल्डर घाई करतायत. चेंडू चाललाय अगदी हाताला. चटका देऊन बॉडी लाईनच्या बाहेर. योगेश भोईरच्या बॅटमधून अजून एक दणदणीत खणखणीत चौकार.
51 ऑन बोर्ड, 51 झालेत आता 12 बॉल मध्ये हवा 27 धावा, 12 चेंडू 27. शोएब सर काय म्हणाल? अगदी आपण पाहत आहोत पाठलाग यशस्वी चालवला गेला, परंतु मॅच अजून देखील संपलेली नाहीत. इथून देखील एखादी ओव्हर जर इकॉनॉमिकल राहिली, विकेट टेकिंग जर गोलंदाजी इथे देखील झाली तर मॅच पुन्हा एकदा पलटवार करू शकते. ही पहा पार्टनरशिप, 18 बॉल मध्ये 51 धावसंख्येची पार्टनरशिप. समीरनं अगदी मात्र योगदान दिलं 19चं आणि योगेश भोईरनं 31चं योगदान दिलं आणि त्याचमुळे हे 51ची पार्टनरशिप आपल्याला पाहायला भेटते. चला बेल जास्तचा खर्च करू नका. जी बिल्कुल सर, जो दूसरा ओवर था विलास का काफी महंगा गुजरा था, 25 रन बने थे. वहां से स्टार्ट दिया था समीर भोईर ने और फिर रुकने का नाम ही नहीं लिया. जिस तरह से योगेश भोईर ने भी बैटिंग की, 31 रन पर बैटिंग करते हुए दोनों की पार्टनरशिप लाजवाब, काबिले तारीफ है. 51 रन जोड़े हैं, 3 ओवर की समाप्ति हुई है. अब जो समीकरण है वो 12 गेंदे और जीत के लिए 27 रन. गेंदबाजी टैग पर उत्तम, स्ट्राइकर एंड पर समीर भोईर, सेट बैट्समैन सामना करेंगे. इस बीच बिल्कुल जड़ में रखा था, मिड ऑन में एक फील्डर तैनात थे. एक सिंगल प्राप्त हुई, एक सिंगल के चलते स्कोरबोर्ड आगे की ओर बढ़ता हुआ 52 रन. ऐसी डॉट गेंदें निकालनी होगी अगर इस मैच में बने रहना है. योगेश भोईर स्ट्राइकर एंड पर है, इनका विकेट बहुत जरूरी. इस बीच ये गेंद ऑफ स्टंप के बाहर रखने का प्रयास था. अंपायर के फैसले को तुरंत चैलेंज किया है योगेश भोईर ने. वाइड की मांग है, चेक किया जाएगा. बिल्कुल फेयर डिलीवरी, डॉट गेंद, बहुत बढ़िया. अब मैच बन सकता है सर, क्योंकि 10 गेंदे 26 रन. ऐसी डॉट गेंदे जब जब आएगी तब प्रेशर क्रिएट होगा. स्कोर अभी भी सम्मानजनक है. इस बीच परफेक्ट मिडल ऑफ द बैट, ये गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर से बिग सिक्सर, 6 रन. देना ही नहीं चाहते योगेश भोईर. इस बीच मिस टाइम स्ट्रोक, ये कैच बहुत जरूरी होगी. ओहो, कॉलिंग सही नहीं थी यहां पर. ये कैच नहीं, शायद आपने मैच को छोड़ा है. बहुत जरूरी था ये कैच, मौका बनाया था उत्तम ने. अब 8 गेंदे 18 रन की जरूरत है. हा प्रश्न तर महत्वाचा पडला आता मैदानाच्या आतमध्ये. हा सेल कोणाचा होता शोएब सर? जी बिल्कुल, मिड ऑन के फील्डर ने कॉल किया था कि मैं लूंगा. जिस तरह से रवि पीछे रह गए, कॉलिंग था मिड ऑन के फील्डर का, जहां पर रवि ले सकते थे. इस बीच परफेक्ट मिडल ऑफ द बैट, ये गेंद परियों के देश तारामंडल में, 6 रन. जेव्हा जेव्हा झेल सोडले जात आहेत तेव्हा तेव्हा फलंदाज आक्रमण धारण करतात. योगेश भोईरला मिळालेली संधी, समीर भोईरला देखील मिळालेली संधी आणि आता त्याचा उपभोग भोगतायत पाटोल संघ. म्हणून झेल महत्वाचे असतात. म्हणून क्रिकेटमध्ये देखील काहीशी सूत्र आहेत, ते सूत्र तुम्हाला जपावे लागतात. जर सूत्रानुसार जर तुम्ही खेळलेत तर तुमचा विजय मात्र नक्की असतो. परंतु या वेळेस आपण पाहिलं झेल आता सोडले गेले, त्यांनी आक्रमण धारण केले. 7 बॉल 12 असं समीकरण अजून देखील आहे मॅच मध्ये. जी बिल्कुल, जब जब योगेश भोईर का कैच छोड़ा है ना, तब तब योगेश भोईर ने इतिहास बनाया है. बिल्कुल लाहे के सरजमी पे फाइनल मैच में कैच छूटा था, तब अर्धशतक लगाया था. इस बीच बिल्कुल जड़ में पैरों पर आकर टकराई ये गेंद
रन का कॉल था, सिंगल प्राप्त हुई लेग बाइस के रूप से। अब जो समीकरण है 6 गेंदे और जीत के लिए 11 रन की जरूरत। वो कैच काफी महत्वपूर्ण था क्योंकि उस कैच के बाद कैच ड्रॉप किया और अगली गेंद पर ब्लास्ट किया योगेश भोईर ने, 6 रन लगाए। ये मैच पूरी तरह से बना हुआ है, 2 बड़े हिट इस मैच को पूरी तरह से जीत लेगी टीम। सह्याद्री वाशाला, जिस तरह से दोनों के बीच पार्टनरशिप बिल्ड हुई है। 67 विदाउट एनी लॉस सह्याद्री वाशाला, 6 गेंदे 11 रन की जरूरत। नेक्स्ट मैच के लिए इंशा स्पोर्ट्स शिरोल और मोरिया स्पोर्ट्स दामनी दोनों टीमों ने तैयार रहना है। हरीश गरज सर, आपण 1 मिनिटासाठी लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे या। जी बिल्कुल, 2 रन से पैनलाइज किया है उत्तम ने, जो ओवर की शूज ना होने की वजह से। ये है प्रोफेशनल क्रिकेट, ये है क्रिकेट की सच्चाई, ये है एक अच्छे क्रिकेटर की पहचान। बिल्कुल कैंसिल किया गया, योगेश भोईर ने बताया कि नहीं चाहिए। अब 6 गेंदे और जीत के लिए 11 रन की जरूरत। यावेळेस आपण पाहत आहोत पंचांनी मात्र नो बॉल घोषित केला आणि चेंडू साला बाउंड्री लाईनच्या बाहेर। ऑलरेडी कमी धावा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 100चा धावा खर्च करतायत। अगदी विजयाच्या सभेत आता जातोय सिंग। सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा सिंग या चेंडूवरती मिळाले 5 धावा, टोटल धावफलक 72, 6 बॉल 6 करायचे आहेत। 6 बॉल मध्ये 6 धाव संख्येची गरज। यावेळेस झाली दांडी गुल, परंतु फ्री हिट बॉल, फ्री हिटचा बॉल आणि त्याच्यावरती विकेट मिळाली। पहा नशीब, नशीब पहा कशा पद्धतीने सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा संघाच्या आहेत। आली तर आली विकेट, परंतु कोणत्या चेंडूवरती तर फ्री हिट बॉल वरती फायदा झालेला नाही। परफेक्ट यॉर्कर होता, हे चेंडू लवकर हाताळणं गरजेचं होतं। आता वेळ अजून देखील निघून गेलेली नाही तसं म्हणायला हरकत नाही आहे। गोलंदाजाने कौशल्य जर इथून देखील दाखवलं तर मॅच मध्ये पलटवार होऊ शकते पाटोळ संघासाठी। गोलंदाज आहे प्रमोद, समोर चेंडू होता, यावेळेस देखील बाकीला खाली ठेवलंय। रवी आहे डीप मध्ये, लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग, बॉल फेकी यावेळेस मात्र केलेली नव्हती। तर अगदी फलंदाजांना पाहिलेलं होतं एक्झॅक्ट फेकी कुठे करायची याची पूर्णपणे पडताळणी केली गेली आणि हातामध्ये चेंडू होता, दुसऱ्याचा प्रयत्न झालेला नाही। तर 4 बॉल 5 धाव संख्येची गरज। धाबा झाला 73। बागफुट वरती जाऊन कट केलेला फटका, यावेळेस देखील आपण पाहतो स्क्वेअर कट केलाय, फिल्डर आहेत, एक सिंगल कंप्लीट होत आहे। आणि योगेश भोईर आपण आता एकदा बॅट दाखवा, आपल्या गेल्या चेंडूवरती आपली हाफ सेंचुरी, अर्धशतक आपलं झालेलं आहे। 19 बॉल मध्ये 50 धावा ठोकल्यात आणि हा स्क्रीन वरती आपल्याला योगेश भोईर दिसतोय। व्हेरी वेल डन, व्हेरी वेल प्लेड योगेश भोईर। 50 धावा त्यानं वैयक्तिक काढल्यात, परंतु हाफ सेंचुरी पेक्षा विजय महत्वाचा आहे हे त्याच्या हावभावावरून समजत आहे। पाहूयात 3 चेंडू आणि 4 धाव संख्येची गरज। समोर फटका, विजयी फटका। आता हाफ सेंचुरीचं महत्व चांगलं त्यानं समजलं असेल। यस, व्हेरी वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन। सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा संघानं मिळवला विजय। हार्ड लक मानूयात, व्हेरी हार्ड लक पाटोळ संघ, आपला मनपूर्वक आभार आणि जिंकलेल्या संघाचं करूयात अभिनंदन। व्हेरी वेल डन योगेश भोईर अँड टीम
सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा संघाने विजय मिळवलाय. अभिनंदन समीर भोईर, अभिनंदन वाशाळा संघ.